इथे मी 6 ते 7 कच्चे बटाटे स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत. आता हे बटाटे साल न काढता कापून घेऊयात व मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी न टाकता अगदी जाडसर असे मिक्सरला वाटून घेऊयात. हे वाटलेले बटाटे एका भांड्यामध्ये काढायचे. आता मिक्सरच्या जारमध्ये 6 ते 7 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा व 15 ते 16 लसूण पाकळ्या टाकून याची बारीक पेस्ट तयार करूयात. आता ही मिरचीचं वाटण आणि पाऊण चमचा मीठ या बारीक केलेल्या बटाट्यामध्ये टाकून मिक्स करूयात. व्यवस्थित मिक्स केल्यावर यावर 15 मिनिटे झाकण ठेवून बटाटा मॅरिनेट करूयात. 15 मिनिटांनंतर बटाटे छान मॅरिनेट झालेत. आता कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून तेल गरम झाल्यावर अर्धा चमचे जिरे व मोहरी टाकूयात. जिरे मोहरी छान फुलले की एक मध्यम आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकून गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदा परतल्यावर चिमूटभर हिंग व 10 ते 12 कढीपत्त्याचे पाणी टाकून मिनिटभर मिक्स करूयात. आता गॅसची फ्लेम लो करून अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट ॲड करून मिक्स करून यामध्ये मॅरिनेट केलेले बटाटे ॲड करूयात व गॅसची फ्लेम लो करून 2-3 मिनिटे बटाटे परतवून यावर झाकण ठेवूयात. झाकणावर अर्धा ग्लास पाणी टाकून भाजी 2 मिनिटे शिजवून घेऊ. आता 2 मिनिटांनी ताटावरचं थोडं गरम पाणी भाजीमध्ये टाकून भाजीवर झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे मंद गॅसवर भाजी शिजवून घेऊयात. भाजी छान शिजल्यावर थोडी कोथिंबीर टाकून भाजी सर्व्ह करूयात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब